या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत आनंदाची बातमी पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहीतच असेल की ज्यावेळेस रेल्वेची 2019ची भरती निघालेली होती त्यावेळेस ग्रुप डीचा जो फॉर्म आहे तो फॉर्म भरण्यासाठी 10वी पास हा क्रायटेरिया होता. परंतु त्याच्यानंतर एक नोटीस अशी पब्लिश झाली होती रेल्वे विभागामार्फत की 2019च्या नंतर ज्या काही रेल्वेच्या ग्रुप डीच्या भरती होतील त्या भरतीसाठी 10वी पास क्रायटेरिया तर असणारच आहे, सोबत ITI सुद्धा असणं गरजेचं आहे. म्हणजे 10वी पास विथ ITI हा एज्युकेशन क्रायटेरिया ठरवलेला होता. परंतु आता या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगण्यात अत्यंत आनंद होतो की हा जो 10वी पासचा जो आहे तो क्रायटेरिया तो तसा ठेवण्यात आलेला आहे. परंतु त्याच्यासोबत आता जो पहिला क्रायटेरिया ठरलेला होता ITIचा, तो ITIचा क्रायटेरिया रद्द करण्यात आलेला आहे. म्हणजे फक्त ज्याप्रमाणे 2019ला 10वी पासवर ग्रुप डीची भरती झालेली होती त्याप्रमाणे आतासुद्धा 10वी पासवरच रेल्वे ग्रुप डीची भरती होणार आहे. आणि ITIचा जो क्रायटेरिया आहे तो या ठिकाणी रद्द करण्यात आलेला आहे. तर याच्याबद्दल आपण या नोटीसमध्ये माहिती पाहूया. तर याच्यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, भारत सरकार, मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज, रेल मंत्रालय, रेल बोर्ड. तर ही जी नोटीस आहे ती 1/25 RB नोटीसचा नंबर आहे आणि याच्यामध्ये न्यू दिल्ली डेटेड 2/1/2025 अशी ही नोटीस आहे. ते पुढे काय सांगितलेलं आहे बघा की या ठिकाणी नंबर आहे आणि द जनरल मॅनेजर P ऑल झोन्स रेल्वे प्रोडक्शन युनिट्स. तर ह्या ज्या रेल्वेचे जे सगळे झोन आहेत त्या झोनसाठी या ठिकाणी नोटीस आलेली आहे. तर नोटीसमध्ये सांगितलेलं आहे की मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन फॉर रिक्रुटमेंट फ्रॉम द ओपन मार्केट इन लेवल 1 ऑफ द पे मॅट्रिक्स 7th CPC. म्हणजे जे 7th CPC पे लेवलचे ज्या पोस्ट आहेत लेवल 1च्या रेल्वेमधील, ज्याला आपण ग्रुप डी असं म्हणतो, तर या ग्रुप डीचा जो एज्युकेशन क्रायटेरिया आहे त्याच्या संदर्भात ही नोटीस देण्यात आलेली आहे. तर नोटीस पुढे काय सांगितलेलं आहे बघा नोटीसमध्ये. तर या ठिकाणीच्या रेफरन्स नंबर आहेत. हे जे एज्युकेशन क्रायटेरिया चेंज केलेला तो या ठिकाणी दाखवलेला आहे. 2019चा क्रायटेरिया आहे, 17चा क्रायटेरिया आहे, अशा पद्धतीचा जो क्रायटेरिया आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे. पुढं काय सांगितलेलं आहे बघा. प्लीज रेफर टू बोर्ड्स लेटर नंबर. या ठिकाणी बोर्ड्स लेटर नंबर दिलेला आहे डेटेड 14/6/2019 रिगार्डिंग मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन फॉर द recruitment in level 1st of the pay matrix. The issue has been reviewed and the supersession of the earlier instructions under the reference. It has been decided by the boards that minimum education qualification for the all futures open market recruitment in level 1st posts including the upcoming CEN level 1st recruitment will be 10th pass or ITI or equivalent or National Apprentice Certificate NAC granted by NCVT. तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, जो मिनिमम एज्युकेशन क्रायटेरिया आहे लेवल 1 पोस्ट म्हणजेच ग्रुप डीचा जो पोस्ट आहे रेल्वेचा, तिथून पुढे ज्या भरती होणार आहेत त्या सर्वच्या सर्व भरती साठी जो क्रायटेरिया आहे तो या ठिकाणी सांगितलेला आहे. एक तर उमेदवार हा फक्त 10वी पास असला पाहिजे किंवा जे 10वी पास नाहीत परंतु ज्यांचा ITI कंप्लीट आहे असे सुद्धा उमेदवार या ठिकाणी चालू शकतात. त्याचसोबत इक्विव्हॅलेंट नॅशनल अप्रेंटिस सर्टिफिकेट म्हणजे NAC सर्टिफिकेट ज्यांच्याकडे आहे ते सुद्धा चालू शकतात आणि NCVT असणारे सुद्धा चालू शकतात. म्हणजे हा फॉर्म भरण्यासाठी एकतर आपली 10वी पास असणं गरजेचं आहे किंवा ITI असणं गरजेचं आहे किंवा इक्विव्हॅलेंट ऑफ NAC सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे किंवा ग्रांटेड बाय NCVTने ग्रांटेड केलेले आहे. तर हे जे 3 क्रायटेरिया आहेत एज्युकेशनचे या ठिकाणी रेल्वे बोर्डाने या ठिकाणी डिक्लेअर केलेले आहेत आणि या ठिकाणी सिग्नेचर आहे डायरेक्टर ऑफ रेल्वे बोर्डच्या चेअरमनची. तर या ठिकाणी बघा ही एक आपल्यासाठी चांगली बातमी आहे, कारण येणाऱ्या 23 जानेवारीपासून रेल्वे भरती ग्रुप डीच्या एकूण 32,000 प्लस
जागा या ठिकाणी निघणार आहेत आणि 32,000 प्लस जागांसाठी भरती 23 जानेवारीपासून चालू होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला रेल्वेचा जो फॉर्म भरायचा आहे त्याच्यामध्ये क्रायटेरियासुद्धा वयाचा 36 केलेला आहे. अगोदर 33 इतका करण्यात आलेला होता. तर ही एक स्पर्धा परीक्षा देणाऱ्या आणि रेल्वे भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी आहे. कारण याच्यामध्ये 2 सूट मिळण्यात आलेले आहे. त्याच्यामध्ये वयामध्ये 36 वर्षापर्यंत ओपनसाठी सूट देण्यात आलेली आहे. प्लस जो ITIचा जो निकष होता तो सुद्धा या ठिकाणी हटवलेला आहे आणि फक्त 10वी पास असणारे कॅन्डिडेटसुद्धा हा फॉर्म भरू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला या रेल्वे भरतीविषयी अपडेट द्यायची होती. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सोबत आपला चॅनल सबस्क्राईब करा. आपला चॅनल आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना अशाच प्रकारचे भरतीविषयक नवनवीन अपडेट भेटत राहतील. त्यासोबत विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर स्पर्धा परीक्षेविषयी कोणत्याही मनामध्ये शंका असतील तर त्या शंका आपण आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की पाठवू शकता. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.